4 एक्झाम मी ओबीसी मधून पास होतो. फक्त ओपनच्या कटऑफला मला 3-2 मार्क कमी पडलेले आहे. याचे रिझल्ट आहे माझ्याकडे आहे. फक्त 3-3, 4-4 मार्कावरून गेलेले आहेत. एक मार्क मिळवण्यासाठी एमपीएससी 10 पुस्तकं एक्स्ट्रा वाचावं लागतं. हे सोपं नाहीये. आणि हे जे म्हणतात ना की तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे, याच्यामुळे पाहिजे. मला सांगा, जर 3 वेळेस PSI मी 3 मार्कांनी नापास झालो, 2 मार्कांनी नापास झालो, 1 वेळेस 5 मार्कांनी मेन्स नापास झालो. एक लॉयर PSI म्हणून चांगला असू शकतो का त्याच्यापेक्षा 10-15 मार्क कमी घेतलेला माणूस PSI म्हणून चांगलं काम करू शकतो? इन्व्हेस्टिगेशन कोण चांगलं करू शकतो मला सांग? लॉयर करू शकतो का BA झालेला 15-20 मार्क कमी घेतायला घेऊ शकतो? ही जी खंत आहे ना सर, ही ज्यानं भोगली ना तो सांगू शकतो. जर भोगलंय, हे जे जरांगे पाटील इथं बसलेत, हे जे आलेत ना, हे 500-500 रुपये देऊन लोक आलेले नाही. पंतप्रधानाच्या याला पण सभेला 500,000 रुपये देऊन लोकांना आणावं लागत आहे. फुकट आलेले लोक आहेत. मला सांगतो, तर माझ्या घरी फक्त माझी मुलगी आणि बायको आहे. माझ्या आई वारलेली आहे. मॅरिड आहे मी, पण मला ते येता नाही आला 2-3 दिवस, कारण सण होता आणि त्यांना घर सोडून कसे तेही सगळं काढून या ठिकाणी फक्त सगळ्याला की यांच्या वेदना मी समजू शकतो. यांच्या वेदना मी समजतो, कारण मी त्या फील केल्यात, मी त्या भोगल्यात. त्याच्यामुळे ओबीसी मधून आरक्षण देणं गरजेचं आहे. एससीबीसीचं आरक्षण घेऊ नका. का हो का? सर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस भांगार आहे, भांगार. 2015चा GR मध्ये मी पास झालो होतो STI त्या 16% आरक्षणामध्ये. मेन्सची एक्झाम दिली मी त्या 14%, 16% याच्यामधून. पण ज्या वेळेस मेन रिझल्ट लागायची वेळ आली त्यावेळेस हायकोर्टाने ते रद्दबादल केलं आणि हे सगळे ओपन मध्ये टाकले गेले. 3 मार्कांनी STI गेली मध्ये. आज STO असतो मी.